टॅलेंट बघ आता. हे आमचे कमलाकर बाबा महाराज. म्हणजे या गावाचं मूळ नाव म्हणजे 1982 पूर्वी गोऱ्याचा पाडा असं नाव होतं. आम्ही चाललो आज पुण्याच्या यात्रेला, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी आलेलो आहे ATM मध्ये आणि ATMचं सर्व्हर बघू शकता. तर गाईज मी कल्याण स्टेशनला आणि माझ्या आता एवढ्या ट्रेन गेलेले आहे बघू शकता. टिटवाला ट्रेन गेलेली आहे आणि आता आम्ही कसारा ट्रेनची वाट बघत स्टेशनला उभे आहोत. आमचा दादा भेटलेला आहे आम्हाला आता एवढ्या. दादा कामावर झालेला आहे. तर गाईज ट्रेनमध्ये जाता जाता ह्या आजी मला दिसल्या आणि त्यांचे कष्ट तुम्ही बघू शकता. दुर्गा सण आलेले आहेत आता. खूपच टाइम केला तुम्ही लोकांनी. आम्ही उसाचे रस घेतले आता. गाईज हा होता दुर्गाचा हिडन टॅलेंट. तर गाईज आम्ही आलो शहापूर बस स्टँड मध्ये. तर आष्टा बस लागलेली आहे. ही बस डायरेक्ट आम्हाला ठुण्याला सोडेल जत्रेमध्ये डायरेक्ट. ये भगवान क्या जुलूम है. हा टॅलेंट बघ आता. तर गाईज आम्ही पोचलो आता शेनव्याला. तर गाईज आपली बस आता पोचली आहे मलेगावला आणि ठुण्याच्या यात्रेचे बोर्ड तुम्ही बघू शकता. आता मलेगाववरून आपण टर्न मारून ठुण्याच्या दिशेने जाणार आहोत. इथे पण माझे सबस्क्रायबर ब्लॉग बघत आहेत. कोणता ब्लॉग आहे रे आता जस्ट लेटेस्ट वाला ब्लॉग आहे. ठीक आहे बघ. तर गाईज आम्ही पोचले ठुण्याला. ठुणे यात्रा 2026. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो की ब्लॉगमध्ये पुढे काय काय होणार आहे. बघू शकता गाड्या किती आल्या आहेत आईस्क्रीमच्या. तर गाईज जत्रेमध्ये आम्हाला आजोबा भेटले आणि आजोबा बोलत आहेत की माझे फोटो काढ. आणि आता आम्ही आजोबांचे फोटो काढत आहोत. आजोबांचा फोटोशूट झाला की तुम्हाला बाकी दाखवतो सर्व. कशाप्रकारे पाळणे आलेले आहेत, कशाप्रकारे छोटी मुलं खेळत आहेत. हो बोलते याच्यामध्ये बसायचे तुला. तर गाईज तुम्ही विचार करता ठुण्याची गर्दी गेली कुठं. तर सगळी गर्दी इकडं. तर आम्हाला विकी भेटलेला आहे ठुण्याच्या जत्रेमध्ये. तर गाईज बघू शकता मिठाईची दुकानं आलेले आहेत. शहापूरमधील प्रसिद्ध ठुणे यात्रा मध्ये आम्ही आलेलो आहेत. तर मिठाईची दुकानं आले आहेत 100ला जोडी. तर गाईज आम्ही आता चाललो आहेत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढचं तुम्हाला दाखवतो सर्व. या सेलकडे या. लक्ष्मी धमाका सेल. लक्ष्मी धमाका सेलकडे या व कोणतीही वस्तू घ्या फक्त 30 रुपयामध्ये. मोत्याच्या माळा घ्या 30 रुपये. पर्स घ्या. सेलकडे या, लॉटकडे या. तर गाईज सेल लागलाय 30 रुपयाला. काही पण घ्या. काही बी घ्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये. चोरांपासून सावधान. कारण तुला खायचे का नाही. इथली कोणती वस्तू घ्या तुम्हाला 60 रुपयाला भेटेल इथं. तर गाईज आपण आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत. तर आता मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया.
तर गाईज बघू शकता तुम्ही इथे पालखीचा पहिला दिवस होता, पुत्रदा एकादशी, तेव्हा इथे छोट्या मुलांना तोलतात इथे ह्याच्यामध्ये, केळीमध्ये, ह्याच्यामध्ये सर्व. तर गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे छोट्या मुलांची तुला केली जाते. तर आज आपण बघू शकता की एका छोट्या मुलाची इथे तुला चालू आहे आणि एका तराजूमध्ये केळी आणि आपण जे बोललो असेल ते ठेवलं जातं आणि दुसऱ्या तराजूमध्ये त्या छोट्या मुलाला ठेवलं जातं आणि त्याला तोललं जातं आणि तो जो प्रसाद आहे तो सर्वांमध्ये वाटला जातो. गाईज आपण चाललो आहे आता दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये. तर बघू शकता हे दत्तगुरूंचं मंदिर आहे, किती छान मूर्ती आहे. तर गाईज बघू शकता ग्रामस्थांनी खूप छान प्रकारे अशी रांगोळी काढलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा खूप छान प्रकारे सजवलेली आहे. बेबी किती क्यूट आहे. तर गाईच महाराजांचं कीर्तन सुरू आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता, खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे कीर्तनासाठी. आणि गाया चालायला राहणार चालेल, तुम्ही भोपाल सारे गाया घेऊन राहणार. संत मंडळी सुखी असो, श्री अनंत मधुसूदना परपरा श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माझे आमदार पांडुरंगजी बरोबर साहेब यांनी आवर्जून या कार्यक्रमाला भेट दिली आणि कीर्तन श्रवणाचा आनंद घेतला. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ ठोणे व पंचकोशी यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करू इच्छितो. किनवली कॉलेजचे NSS कॅम्पचे विद्यार्थी या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत, सेवा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी ठोणे व पंचक्रोशीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर गाईज बघू शकता
भव्य असा कॅम्प लागलेला आहे डोले तपासण्याचा. तर काही दादा पण भेटले आहेत आपल्याला ठुण्याच्या यात्रेमध्ये. दादा तुम्हाला यात्रा कशी वाटली ठुण्याची? मस्त वाटली. महाराजांचा VIP नंबर लागलेला आहे कारण महाराजांना पालखी काढायची आहे. हे आमचे कमलाकर बाबा महाराज. तर तुम्ही बघू शकता पालखीची सजावट चालू झाली आहे. गाईज मी आलो ठुण्याला ठुण्याच्या यात्रेला आणि ठुण्यामधील काही प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या समोर आहेत इथे. त्यांची आज आपण त्यांना विचारू की मंदिराबद्दल मंदिराचा इतिहास काय आहे. नमस्कार. आपण या ठिकाणी आलात, आमच्या या यात्रा उत्सवाला भेट दिली. भेटीमध्ये आपण विविध आमच्या पांडुरंगाचे या परिसराचा देव नाही तर आपल्या या पूर्ण आमच्या तालुक्याचा पंचक्रोशीचा देव असा पांडुरंग या ठिकाणी विराजमान आहे. तो आम्हाला पण माहीत नाही, पण आमचे ज्येष्ठ या ठिकाणी असलेले धानके मामा असतील, हिरादादा असतील, आमचे या यात्रा उत्सवाचे मार्गदर्शक कमलाकर महाराज असतील, आमचे आविशेठ असतील, सुदामजी असतील, आमचे भालदार चौकदार असतील, यांच्या विविध उपक्रमातून या ठिकाणी पूर्वज म्हणून माहिती आमचे धानके मामा आपल्याला देतील. मामा. तर बाबा आम्हाला मंदिराबद्दल तुम्ही काय सांगाल, मंदिराचा इतिहास काय सांगाल. हे मंदिर आमचे पूर्वज जे सांगत आलेले हां. आहे तर हे पुरातन मंदिर आहे. या गावामध्ये म्हणजे या गावाचं मूळ नाव म्हणजे 1982 पूर्वी गोऱ्याचा पाडा असं नाव होतं आणि इथे गोरे आडनावाचे कुंभार म्हणजे मोठ्या वस्तीने राहायचे आणि ते असं म्हणजे ते पूर्वज सांगत आलेले आहेत की ते इथे जे गोऱ्या आडनावाचे कुंभाराचे जे गोरोबा कुंभाराचे वंश होते ते पंढरपूरची वारी करणारे होते. पण त्यांना पंढरपूरला तिथे विठोबाने साक्षात्कार दिला, तुम्ही एवढ्या लांब येण्यापेक्षा मीच तिथे येतो, माझी प्रतिष्ठापना करा आणि तिथे मग मी तुम्हाला दर्शन देईल, अशी म्हणजे जुन्या लोकांच्या तोंडून आम्ही ऐकलेली ही संकल्पना आहे. आणि आज समजा जो सुमारे 450हून अधिक काळ याच्यामध्ये गेलेला आहे ही यात्रा उत्सव. या ठिकाणी हा यात्रा उत्सव पुत्रदा एकादशीला चालू होतो. पांडुरंगाचरणी भक्त नवस घेऊन आपल्या वंशाची वृद्धी व्हावी असा नवस घेऊन या ठिकाणी त्यांचा तुला म्हणजे केळी पूर्वीच्या ज्या वस्तू मिळायच्या त्यांच्यातून तुला केला जातो. तसेच या ठिकाणी महाप्रसादा भंडाऱ्याचा कार्यक्रम सर्व पंचक्रोशीच्या वतीने व भाविक भक्तांच्या अनुषंगाने या ठिकाणी 4 ते 5 हजार लोकांचा या ठिकाणी महाप्रसाद होत असतो. तसेच या ठिकाणी पालखी सोहळा, मोफत अशी आरोग्याची सेवा, नेत्र शिबिर सेवा, विविध कार्यक्रम उपक्रमांचा या ठिकाणी पांडुरंगाची सेवा म्हणून आम्ही सर्व लोक या ठिकाणी करत असतो. आमच्या पूर्वजांनी केला आणि आमचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम पुढे पण चालत राहील आणि आमचे पुढे वंशज पण चालवतील. हीच आमच्या पांडुरंगाची व आपल्या पांडुरंगाची कृपा आहे. आणि पालखी सोहळा किती दिवस चालतो, म्हणजे यात्रा किती दिवस चालते. यात्रा खरं म्हणजे पुत्रदा एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी अशी 3 दिवसात म्हणजे 2.5 दिवसाचा हे म्हणजे 3 दिवसाचा हा सोहळा असतो. कारण त्या 3 दिवस म्हणजे पहाटे काकड आरती होते, त्याच्यानंतर त्रयोदशीला काळ्याचं कीर्तन होऊन या ठिकाणी रात्री पादुका पूजन असेल आणि पादुका पूजनानंतर या यात्रा उत्सवाची या सोहळ्याची सांगता होते. आणि या यात्रेला म्हणजे पंढरपूरला जशी महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग आहे त्याचं पहिली महापूजा मुख्यमंत्र्याकडे हस्ते होते, तसे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार यांच्या हस्ते महापूजा केली जाते अशी आम्ही संकल्पना सुरू ठेवलेली. ओके. तुम्ही काय सांगू शकाल बाबा, तुम्ही या कार्यक्रमामध्ये तुम्ही मार्गदर्शक म्हणून काय सांगू शकाल. मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी हा परिसर आणि हा गाव यांच्या वतीनं माझ्याकडे या कार्यक्रमाची देखभाल, एक परमार्थिक सेवा रूपरेषा कशी असावी
याची रूपरेषा माझ्याकडे दिलेली आहे. पूर्वीपासून साधू संतांनी जे काही धार्मिक कार्यक्रम दिलेले आहेत त्या नियमावलीप्रमाणे या ठिकाणी पहाटे काकड आरती, तदनंतर महाभिषेक, नंतर ओलीचे अभिषेक आणि जे काही कोणी नवस केलेले असतील पांडुरंगाला पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते या ठिकाणी पांडुरंगाच्या समोर मग त्यांनी जे काही पूर्तता केली असेल ते कोणी केळी, पेढे किंवा गूळ असं त्याच्यामध्ये देवासमोर तुला केल्या जाते आणि भजन, प्रवचन, कीर्तनं असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर इतरच काही गोरगरिबांच्या सुखसोयीसाठी, आरोग्यप्राप्तीसाठी सुद्धा विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. या ठिकाणी विविध प्रकारातून, मार्गातून, भागातून अनेक प्रकारचे नेते लोक येतात. सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला लागतो आणि आनंदाने, गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम पार पाडतो. धन्यवाद. आता सध्या ज्या मंदिरामध्ये मूर्ती स्थापित आहेत ह्या 5व्यांदा या भगवंताची स्थापना झाली. याच्यापूर्वी पूर्वजांच्या हस्ते 4 वेळेला स्थापना झालेल्या होत्या. त्या मूर्तींच्या विसर्जन करून आणि ही 5व्यांदा आता मूर्ती या विटेवर या ठिकाणी स्थानापन्न आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर गाईचा हरिपाठ चालू झाला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पालखी निघणार आहे. संपूर्ण गावामध्ये पालखी फिरेल. गाईज हे आहेत माझे आजोबा आणि आजोबा गळ्यामध्ये विणा घालून सज्ज आहेत पालखीसाठी. गाईज बघू शकता पालखी निघालेली आहे एवढ्यात. तर गाईज यात्रा उत्सव संपलेला आहे. आम्ही चालू आता घरी. कारण तुला कशी वाटली यात्रा? तुला किती खायला दिलं? किती पाळण्यामध्ये बसलास? मला यांनी 1 रुपयाचं पण खायला नाही दिलं आणि पाळण्यात मी बोललो बस. तर गाईज बघू शकता शेव किती वेगवेगळ्या प्रकारची. लाल शेव, मेसूर. दुर्गा आता शॉप काहीतरी घेत आहे. दुर्गा तू काय घेतेस? तुला यात्रा कशी वाटली? मी मगाशी पण सांगत होतो यात्रेबद्दल. मी सांगत होतो त्याला जास्त वाईट वाटलं म्हणून त्यांनी ती व्हिडिओ बंद केली. आता परत विचारते. आता मी नाही सांगणार. सांग ना आता. नको तू बंद करतो. तू किती एन्जॉय केलं? तुला काय काय खायला दिलं मी सांग. मी काहीच एन्जॉय नाही केला आणि याने मला काही खायला नाही. मला पाळण्यात पण नाही बसवलं, काहीच नाही केलं. ठीक आहे. मला फक्त मंदिरात बसून ठेवला. आता याच्या पुढची हरिपाठ आणि कीर्तन केलं आम्ही. याच्या पुढची क्लिप मी तुम्हाला दाखवतो. सोबत आहे आमची मावशी, दुर्गा, करण. दुर्गाच्या आवडीचे मंचुरियन आणि मावशीच्या आवडीचे सुद्धा मंचुरियन. दीदी लाजलेले. काकांनी खूप छान प्रकारे मंचुरियन बनवले आहेत. ठुण्याची यात्रा संपलेली आहे इथेच. बाय बाय.